कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन अर्जुन म्हणायचं, अर्जा म्हणायचा कुठलाच हक्क नाही तुम्हाला, कळलं का? अर्जुन, हे बघ, जे काही झालंय त्याची सगळी जबाबदारी माझी आहे। मी काय म्हणतोय, पण आता का उपरती झाली तुला? अरे 20 वर्ष गप बसला होता तू दादा, आणि आताच का? कदम, तुम्हाला अजून दादा म्हणून वाटतं या माणसाला? अर्जुन अरे थांब ना, त्या दोघांना बोलू दे की तू नको ना मध्ये पडू। होय, थांब बरं जा। बाबा तुम्ही एकदा बसा बरं, मी नाश्ता घेऊन आले, तुम्ही नाश्ता करा। तुम्हाला रोज सकाळी नाश्ता लागतोय माहितीये मला। मी बोलतो, घे विना, तू घे। हाँ घे। अर्जुन, अर्जा, विनया, मी सगळं खरं खरं सांगतो। आता अजून आहेच का? अर्जुन थांब ना, ऐकून तर घे। मी आधी लई माजुरडा होतो, कोणाचं काही पडलेलं नव्हतं मला। मी स्वतःला खरंच सरकार समजत होतो, त्यामुळे मला जे वाटतं तेच फक्त खरं असं मला वाटायचं। हे सगळं माहिती आहे मला, नवीन काहीतरी सांगा। सुजानं मला कोंडून घातलं होतं, आणि असं तसं नाही, चांगलं 4 महिने कोंडून घातलं होतं। तेव्हा मला कळून चुकलं। आणि सुजानं का कोंडून घातलं होतं माहितीये मला? कारण मी त्याला थोबाडला होता। इलेक्शनच्या टायमाला अप्पीनं खरंच त्याचा खूप चांगला प्रचार केला होता, आणि तरी देखील तो अप्पीच्या नावानं खडं फोडत होता, म्हणून चांगला मूस काढला होता मी त्याला। आणि त्याचाच राग डोक्यात ठेवून त्यानं मला कोंडलं होतं, आणि त्या 4 महिन्यात त्यानं माझं लई हाल केलं। ते आता सांगून काय होणार आहे? नाही बाळा, मी सांगतो यासाठी की त्यावेळी मला कळून चुकलं की आपल्या पापाची फळं आपल्यालाच भोगावी लागतात। आणि म्हणून मी म्हणाले की सरकार बदलले। आप्पे थांब दादा, तिला जाऊन 20 वर्ष झाली। इतकी वर्ष तू खोटं बोलत होतास, आणि का रे? तुला दिसत नव्हतं माझी अवस्था, अर्जाची अवस्था? तरी पण तेव्हा मी मूर्ख होतो भावड्या। वर्ष गेली तेव्हा मला लई वाईट वाटलेलं। वाईट वाटतंय? काय करतोय? गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून टीव्ही निघताच। अर्जुन काय चाललंय तुझं? आत्ता वाईट वाटतंय? माझ्या आईला मारून टाकलंस की, आणि इथून पुढे तोंडातून भावड्या शब्द काढायचा नाही, कळलं का? अर्जुन हातापाई करतोयस तू, कारण माझ्या बापाला पश्चाताप होतोय। पण तो आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे, आणि ह्यांना आत्ता वाईट वाटतंय वे? निघायचं इथून, नाही तर मारून टाकेल। अर्जुन झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, भूक लागली, मला खायला दे काहीतरी। रुपाली, त्याला काहीतरी खायला दे। अहो आई, जे होतं ते मगाशी मी आपणाला डब्यात घालून दिले ना, मी बनवू का दुसरं काही लगेच? तुझ्या थांब थोडा वेळ, ती करेल की आता तासाभरात। तासाभरात कुठलं काय? तुम्ही बदले सरकारनं अप्पीची वाट बघत, ते काय लवकर येत नाही माहितीये मला। तुला रे काय माहित? हा आई, अर्जा ऐकणार ना याची गॅरंटी आहे मला। अरे तू तुझ्या का असं वैरासारखं वागतोयस? त्यांनी काय बिघडवलंय एवढं तुझं? हा प्रॉपर्टीसाठी चालू आहे सगळं। दादा, तुला एवढं नीच वाटलो का रे मी? तू तर आला होतास ना माझ्याकडे प्रॉपर्टी दे म्हणून, आणि ह्यांना पण तीच धमकी देत होतास ना? सगळ्यांना मी कसं वागतो हेच दिसतंय, सरकार कसे वागले हे दिसतच नाही। काय केलं रे त्यांनी तुला? कसे वागले? अरे स्वप्नील बोलला असता ना तर एक वेळ समजून घेतलं असतं, पण त्यांनी काय वाईट केलंय तुझ्या बरोबर? वा आई वा, काय वाईट केलंय म्हणे? अगं माझी अवस्था फक्त सरकारांमुळे झाली आहे। एक मिनिट सुजय, तुझ्या सगळ्या चुकांचं खापर सरकारनं फोडू नकोस। दादा, तुला काहीच माहित नाही, उगाच काहीतरी बोलू नको। तुमचे मोठे भाव आहेत ना ते? हो वहिनी,
बरोबर, पण मोठ्या भावासारखं कधी वागले नाहीत हे. अरे काय झालंय सुजा तुला? काय झालं म्हणजे? दादा वाटतो भोळा, पण हा एकदम चतुर. त्यामुळं सरकारांपासून लांब राहिला आणि अडकलो मी. सुजा, अरे त्यो अभ्यासात हुशार होता म्हणून शिकला आणि त्याची त्यांनी नोकरी मिळवली. आई, सरकारांची इच्छा नव्हती का त्यांच्या दोन्ही पोरांनी त्यांचं सगळं सांभाळावं म्हणून? अरे पण त्यांचं असं काय म्हणणं नव्हतं. आई, मला माहिती आहे तू खोटं नको बोलू. मला काय म्हणायचे ते, यो विषय तुझ्या दादाचा नाहीये. याला दम लाग. सुजय, दादा, हे मी नाही, सरकार बोलायचे. सरकार बोललेच असतील असं. आपल्याला बाळ होत नव्हतं तर किती हिनवत होते आपल्याला. हा तेच तेच, पण ह्या अप्पीला सरकारांचा एवढा का पोळ काय तेच कळत नाही मला. हा, तिचं बाळ शोधून दिलं ना म्हणून असं. पण हिथं जेवढे सरकार मला माहिती ना तेवढे कुणालाच माहित नाही. आई, तुला पण नाही बरं का? तुझ्या बास करा आता. हो, बसच करतो मी. मला फक्त एक गोष्ट सांगा, सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी सांगा. आत्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये परत नेऊन घरी आणलं होतं, अपर्णानं आत्याला बाहेर काढलं तेव्हा तेव्हाच तेव्हा आत्या खोलीतच का झोपून राहायची माहिती? हो, तिची ट्रीटमेंट चालू होती. हे आहेत सरकार. आत्याची ट्रीटमेंट चालू होती असं सरकारांनी सगळ्यांना सांगितलं. अर्जा आप्पीचं पण लग्न झालं नव्हतं तरी आप्पीला सांगितलं. का तर तिने दंगा करू नये म्हणून. पण खरं काय माहितीये का? काय? आत्याला येड्याचे झटके जे इंजेक्शन द्यायचो मी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव विजया खांदवे. माझं माहेरचं गाव पुणे इथे लोहगाव. सासर माझं आळंदी इथे आहे आणि सासरकडचं नाव माझं विजया उत्तम लोखंडे आहे. माझ्याबरोबर माझी सासू असतात, सासूबाई आहे, म्हणजे माझी सख्खी आत्याच आहे. आत्याकडे कसं काय पाठवलं तुम्हाला? ऍक्च्युली तो खूप मोठा किस्सा आहे. काय हो सांगा. मोठा किस्सा आहे तो, छोटा करून सांगा. ठीक आहे. मला आता इथे सगळं म्हणजे बोलतात की तुमचं लव्ह मॅरेज आहे का? खूप म्हणजे आहे? नाहीये. कसं नाहीये? नाहीये सर, ऍक्च्युली तेच झालं ना. माझी आत्या जेव्हा आली तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीबद्दल सांगून गेली आणि माझ्या आत्याला बघितलं होतं ना लहानपणापासून. हो. आणि आत्याच्या मुलांना हो सर्वांना म्हणजे होतं ना लहानपणापासून बघणं होतं सर, बोलणं नव्हतं. त्याला लव्ह मॅरेज म्हणू शकत नाही. तुम्ही कुठे लव्ह मॅरेज म्हणतोय? तुम्हाला कोणी विचारलं होतं का की हे मला लव्ह आता म्हणतात? विचारतात. आता आम्ही दोघे इतकं छान राहतो की दुसऱ्यांना प्रेरणा मिळते आमच्या दोघांची. काय की आत्याची मुलगी करा. लव्ह बर्ड कपल असं आम्हाला बोलतात. हो. आज कुठे बर्ड? आज ऑफिसला पाठवलं सर. हो पाठवलं. म्हणजे कसं असं पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि भुर्र ऑफिसला गेले. ऍक्च्युअल मध्ये आमची तशी स्टोरी. हो, काय झालं? आणि हे रोज रात्री दोघं जण जेवल्यानंतर फालुदा खायला जातात लॉंग ड्राईव्हवर. मला काय आपण वाईट वाटतंय, तुम्ही पण जा. कारण आम्ही नाही सर, हिने तर एकदा मला विचारलं वटपौर्णिमेला खाली आहे म्हटलं. वटपौर्णिमेला मला बोलली तर मी म्हटलं की नाही मी नाही करत. तर ती बोलते का करायची असते. म्हणलं कशाला करायची असते, रोज भांडते नवऱ्या बरोबर आणि वर्षातून एकदा 7 फेरी घालायला जाते, हाच पती मिळू दे. माझ्यासारखं राहायला शिक, गरज नाही म्हणलं. काय 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 कसं राहायचं म्हणजे? लॉंग ड्राईव्हला जायचं. तसंच तर जीवन जगायचं असतं ना. सारखंच काय घरामध्ये काम करायचं, एकमेकांना टाइम नाही द्यायचा. आम्ही प्रत्येक टाइम एकत्र स्पेंड करतो. बघा हो, काय करता तुम्ही असं? ती आमच्या सोबत असली तरी कंटिन्यू तिला फोन येतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांचे मिस्टर आलेले आहेत. अच्छा. आणि ते ऍड एजन्सी मध्ये येऊ शकतात कधी पण. ऍड एजन्सी मध्ये येऊ शकतात म्हणजे त्यांना माहिती असतं असं कुठे कुठे शूट चाललंय काय. तर त्यांना सगळं माहिती असतं. सगळं माहिती असतं. तुमच्यावर लक्ष ठेवू नये. बिलकुल नाही, तसं नाही. तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. ठेवायची गरजच नाही. विश्वास एवढा मोठा आहे आमचा. अरे लक्ष आणि विश्वास हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
पण ते त्यांच्या कामा थ्रू येऊ शकतात ना. मग आलेच आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांच्या बरोबर जाईल ना. जाताय बाहेर बसताय. जाऊ शकते सर परमिशन. काय रे देवा, लवबर्ड म्हणता तुम्ही सगळे. लवबर्ड कपाल बोलतात. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 23 वर्ष कंप्लीट होतील आता. 23 वर्ष. आणि अरेंज मॅरेज आहे. त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवायचा. मला अरेंज मॅरेजच आवडतं. अगोदर सगळं जीवन जगल्यासारखं जगतात लोकांनी, नंतर न भांडतात. त्यापेक्षा इथून सुरुवात करा ना. तुमचं म्हणणं आहे तुम्ही एकट्या सोडून या बाकीच्या भांडतात घरात? नाही, आमचं पण अरेंज मॅरेज ग्रुप आहे. पण माझ्यासारखं राहा असं मी त्यांना प्रेरणा देत असते. पण ह्या भांडत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? भांडतात, मी भांडत नाहीये. माझी भांडणं वेगळी असतात. लव्ह मॅरेज आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, तुमची मैत्री किती वर्ष झाली? आमचं योगा ग्रुपला 1 वर्ष झाले, तेव्हापासून आमची मैत्री. 1 वर्षाचीच मैत्री आहे तुमची? ग्रुप मध्ये खूप जुन्या मैत्री. आता योगामुळे अजून एकच उत्तर द्यायचंय, स्वतःच सोडून दुसऱ्याचं नाव घ्यायचंय. 6 जणींमध्ये कुणी स्वभाव बदलला पाहिजे? एक नाव काय? नाव विजया. विजय. नाव रुपाली. रुपाली. विजया. विजया 2. विजया. विजया 3. हो विजया, तुम्ही बोला ना. अदिती. सर मला हिला सांगायचंय. चला बदलायला. रुपाली 2, विजया 3. तुमचं काय म्हणणं आहे? अदितीने. आदितीने. मग तुम्ही म्हणजे आदितीने बदलायचा, मग तुम्ही बदलणार. सगळ्यांनी तुमचं नाव घेतलं. सर मी आहे तशी. तिला ऑन टाइम पाहिजे असतं, तिला बिलकुल आवडत आणि व्यवस्थित. तरीही नवरा रागवत नाही. बिलकुल हे रहस्य बघा तुम्ही. बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला काय सांगतात? तुमच्या सोबत कुठला बदल करा? माझे मिस्टर बोलतात थोडी हळू बोलत. हळू बोलत जा. तुमचे मिस्टर? ते मला बोललं की थोडी ओव्हर थिंक करते, जास्त विचार करते, तर तसं नको करू. जे वाटते ते तेव्हाच बोलून मोकळे होऊन जा, नंतर विचार नाही करायचा. माझ्याकडे टाइम मॅनेजमेंट. माझे मिस्टर म्हणतात की आमचं जेव्हा भांडण होतं तो मला काही बोलतो, 2 मिनिटात तो शांत होऊन जातो, पण माझा राग जो असा जातो वरती तो हळूहळू तुम्ही सांगा प्लीज, सॉरी, प्लीज बोल ना माझ्याशी, किती वेळ ताणशील. तर तो म्हणतो की हे जरा तुझं कमी कर. आता मी बोललोय ना, आता तू पण बोलली मला, बस झालं. आता ते तू ताणून का धरते एवढं? का धरता तुम्ही? माझा एकदम डाऊन नाही होत राग. तो मला सॉरी म्हणेल, खूप मनवेल, त्याच्यानंतर मी नॉर्मल होते. किती साधारण किती दिवसांनी? नाही, दिवसांनी नाही, 1-2 तासांनी होऊन जाते नॉर्मल मी. तुमच्या बाबतीत? सर माझे मिस्टर बोलतात तू शांत राहिली की माझ्या छातीत खूप धडधड वाढते. धडधड होते? धडधड वाढते. ती वादळ पूर्वीची शांतता आहे, काय कारण असेल असं विचारांनी माझं मन सैरबैर होतं. तर तू काही सिच्युएशन असू, तुझा स्वभाव आहे तसाच ठेव, किती रागव, किती ओरड, मला काही फरक नाही पडणार, पण शांत नाही राहायचं. अच्छा. तुमचे? मी लवकर पॅनिक होते, त्यामुळे मला ते बोलत असतात आधी शांत हो, सोल्युशन काढ, मग पॅनिक हो. बघा ना, तुम्ही आता या मैत्रिणी कुठे बालपण गेलं, कुठे राहायला आलात, कुठून तुमची मैत्री झाली, आणि आता तुम्ही एकमेकींमध्ये किती गुरफटून गेलेले आहात. मग मला सगळ्यात छोट्या छोट्या अशा पार्टी वगैरे तुम्ही करता की नाही? सेलिब्रेशन, बर्थडे पार्टी, डाएट वगैरे करता की नाही? कारण जनरली मी ठरवते आणि ही सगळं चेंज करून. डाएट आम्ही 1 दिवस ठरवलं, सर्वांनी वेट केलं आणि ठरवलं की 1 महिन्यात आपण एवढं वेट कमी करायचं आणि आता आपण हेल्दी डाएटवर येऊ, नो फास्ट फूड. बस आज ठरवलं सगळ्यांनी, स्लोगन वगैरे, हेल्दी फूड ओनली, हेल्दी फूड ओनली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी अदिती समोसे घेऊन आली. मी सांगते मला गरम गरम समोस्यांचा इतका छान सुगंध येत होता की माझ्याकडनं राहला. मग ते आणलेल्या समोस्याचं तुम्ही काय केलं? आम्ही विचार केला, नाही म्हटलं कोणीच खायला पहिले रेडी नाही. पहिले तर सगळ्यांनी मला ऐकवलंच की असं कसं, तुम्ही कालच आपण प्रण धरलेला आणि आपण म्हटलं की हेल्दी हेल्दी खायचं आणि तुला हे काय सुचलेलं आज आणून. म्हटलं ठीक आहे, नसेल खायचं तर मी घेऊन जाते. बरोबर आहे, मग घेऊन गेला? नाही, कुठे. आम्ही नेक्स्ट डे पासून ठरवलं, आता नेक्स्ट डे पासून आज खाऊ आणि उद्यापासून ठरवू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मामा, गाडी स्ट्रेट हॉस्पिटलला. जितके लवकर निघेल तितके लवकर. पारू, पारू, उठ उठ उठ, तुला जागायचं आहे पारू, डोळे बंद नको करू. हा
प्रीतम मामा, काही झालं तरी आपल्याला पारूला झोपू द्यायचं नाहीये. ओके? हो 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 हो. पारू पारू, अगं तू तू उठली नाहीस ना तर हे लोक माझं लग्न लावतील दिशा बरोबर. हा मग काय करायचं आपण? पारू प्लीज उठ. दिशा बरोबर लग्न? हो हो पारू. प्रीतम सर, हा हा, साखरपुडा तर झालाय ना? हो. मग लगीन झालं तर काय बिघड? हो, लग्न होणारच आहे. आणि तुला माहितीये पारू, पारू पण येणार आहे लग्नात. पारू खूप छान नटून थटून येणार आहे लग्नात. हो की नाही पारू? हा, तू यायचा लग्नाला माझ्या. आणि मी ना तुला माझ्या लग्नात मेकअप केलेली बकरी दाखवणार आहे. हा, मुंडावळ्या बांधलेली. हा, आणि माझ्या लग्नात खूप खायला असणार आहे. बका 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 बका. आठवलं का? आठवलं? पारू, पारू कोणाबद्दल बोलतोय? हा हा, कोणाबद्दल बोलतोय? अरे ते वैजूला मुंडावळ्या बांधायच्या. हो, वैजूला मुंडावळ्या. पारू, वैजू पण येणार आहे लग्नात. पारू, आणि तुला माहितीये गणी पण येणार आहे लग्नात. पारू, पारू इकडे बघ, इकडे बघ. आणि गणी कोण असणार आहे माहितीये तुला? गणी ते नवरदेवाच्या बाजूला उभे असतात ना, मामा त्याला काय म्हणतात हो? करवला. करवला करवला असणार आहे गणी. प्रीतमचा करवला. गणी काय म्हणत होता माहितीये का? गणी शाळा सोडायचं म्हणत होता. हो पारू, तुला माहितीये तो म्हणत होता की तायडे नसेल ना तर मला शाळेत जायची इच्छाच होत नाही. हो, आणि तुला माहितीये ना आपला गणी कसा आहे? तो नाही जाणार आहे शाळेत. तू नसेल तर. मग त्याला काय सांगूया आपण? हा, त्याला जावं लागल. जावं लागेल ना? हा, गणूला हा, आदित्य सरांसारखं मोठ माणूस व्हायचं. हा, मग डोळे उघड. मोठे साहेब बघ. हा, ते पण बाजूलाच बसलेत. हा पारू, डोळे उघड ना जादूगार. पारू उठ. पारू, पारू, पारू तुला आठवतं तू नवीन होतीस तेव्हा तू आईच्या म्हणजे तुझ्या देवी आईच्या साडीचा पदर चुकून फाडला होतास? आठवतंय पारू? हा पारू? हाय माझ्या काय? अच्छा, ती साडी तुझ्याकडे आहे पारू? हा, मग प्रीतमच्या लग्नात तीच साडी नेसायची आहे तुला. हा, ओके पारू. पारू तू खूप छान दिसशील त्या साडीत. आदित्य सर, हा बोल. मला नाही माहिती ती साडी मला नेसायला मिळेल का? पारू असं नको ना बोलू. हे बघ, काही नाही होणार तुला. तू फक्त जागी राहा. पोरे, डोळे उघड. पोरे, डोळे उघडे ठेव. तुला जर काही झालं ना तर मी तुझ्या आईला तोंड नाही दाखवू शकणार. डोळे उघड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू झोपू नको. पारू उठ. पारू, बाळा पारू, डोळे उघड. पारू डोळे उघडे ठेव. सर, तुम्ही फोनवर सांगितले तसे सगळे अरेंजमेंट्स केलेत सर. मी डॉक्टरांना घेऊन आलो. येस प्लीज, लगेच. पारू, 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 पारू डोळे. पारू, पारू जागी राहा. पारू, पारू. सिस्टर, डॉक्टर कुठे आहे? काय झालंय ना? डॉक्टर, माझ्या आईला साप चावला होता आणि तिने साप चावलेल्या जागेवरून तोंडाने विष काढलं. तुम्ही पेशंटला ना लवकर आणायला पाहिजे होतं. डॉक्टर प्लीज तुम्ही तुमची ट्रीटमेंट लगेच सुरू करा. ठीक आहे. डोळे उघडा. डोळे उघडा. पारू प्लीज डोळे उघड. ए पारू प्लीज डोळे उघड. पेशंट क्रिटिकल आहे. पेशंटला आयसीयू मध्ये घ्या. तुम्ही सगळे इथेच थांबा.
सावित्री आत्या पण आपण इथं का आलोय? सांगते. बा तू कसं काय इथं? तुला काय झालं? नाही ते आपली पारू आहे ना. तायडीला काय झालं? नाही तायडेला म्हणजे तायडेच्या अंगामध्ये सापाचं विष बिनलंय. तायडीला साप चावला? देवी आई! नाही डॉक्टर साहेबांनी घेतलंय तिला आतमध्ये. मला तायडीला बघायचंय. अरे डॉक्टर साहेब आतमध्ये नाही सोडत. नाही मला तायडीला गणी ऐक ना. मला तायडीला भेटायचंय. तिची ट्रीटमेंट सुरू आहे ना, आपण तिला डिस्टर्ब नको करायला. तुला तिला भेटायचं ना, मी भेट करून देईन. थोडा वेळ थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फाल्गुनी जरा मूर्ख आहेस का ग तू? घाबरलास ना? घाबरला ना? काही घाबरलो वगैरे नाही, मी अलर्ट होतो फक्त. बोडा हे घे कॉफी. अद्वैत भाजी येणार आहेत ना तुझ्या बरोबर? हो ते येतील ऑफिसला तुमच्या बरोबर. आत्या सासूमा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. केतकी आली नाही अजून खाली? मगाशी मी पाहिलं तेव्हा झोपल्या होत्या. येतील आवरून. ठीक आहे. आता या ना, बसा ना. तुम्ही बसा, मी अद्वैत साहेबांसाठी कॉफी करते. हो. आत्या सासूमा तुम्ही चहा घेणार की कॉफी? मी बनवते. नाही मला काहीच नको, मी करून घेईन. सा नको करू ना, कधीतरी तो घ्या माझा हातची चहा कॉफी. काय? गुड मॉर्निंग केतकी. गुड मॉर्निंग. काकूमा आज तर तुम्ही मस्त झोप काढली असेल ना? तो विरोचक जोकर आला आणि तुम्ही मस्त रिलॅक्स झाला. विरोचक जोकरनी पण कमाल છે है ना? विरोचक जे बोलणार तेच घडणार. तुझा आत्मा, तुझं शरीर, तुझा मेंदू आता या विरोचकाच्या ताब्यात आहे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बऱ्याच दिवसात हातात बाटली दिसली नाही का तुझ्या? म्हणजे बेवड्या माणसांच्या हातात ना बाटली असायलाच हवी, तरच गंमत आहे की नाही? हं? एक गोष्ट सांगू का तुला? हे सुंदर आयुष्य वगैरे ना, ह्या सगळ्या भंपक कल्पना आहेत ग. असं काही नसतं. आयुष्याची मजा घ्यायची आपण. आता मी तुला मदत करणार आयुष्यात मजा करायला. पूर्वी कसं इथे पूर्वी कसं छान आयुष्य जगायचीस की नाही, तसंच जगायचं आयुष्य. तू एक काम कर, सकाळी उठलीस ना की ब्रश करण्याआधी एक पेग मारायचा. मग ब्रेकफास्टच्या आधी एक पेग. मजा. हा? मग ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण त्याच्यामध्ये एक पेग मारायचा. आणि मग दुपारच्या जेवणानंतर काय सुरूच व्हायचं. मग रात्र होईल. रात्री तर औषधाची मजा वेगळीच आहे, हो की नाही? मजा, एन्जॉय करायचं आयुष्य. मी ना तुझ्यासाठी तुझ्या आवडत्या दारूच्या बाटल्या मागवल्या, पण असं वातावरण हवं ना, मूड हवा, तर गंमत आहे. तू एक काम कर, खाली हॉलमध्ये फाल्गुनी आहे, जा आणि सणकन कानाखाली लगाव तिच्या. तू तिची एवढी काळजी घेतेस, ती मिराच वाटते की नाही तुझ्या डोक्यावर? शहाणपणा वाढत चाललाय तिचा. मग जा आणि अशी लगाव एक बाडीत दे तिच्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही. हे सगळं तू करतेस हे लक्षात ठेवायचं, कळलं? तुमच्यासाठी कॉफी करू? मी घेईन करून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, आधी नवऱ्या मुलाक हळद लावून घे आणि मग त्याची मुष्टी हळद नवऱ्या मुलीक लाव.
मावशी उष्टी हळद का लावतात? हो, नवऱ्याची उष्टी हळद नवरीक लावली ना की नवरा बायकोचं प्रेम अधिक वाढता असं म्हणतात. आणि काळजी करू नकोस, तुझा लग्न होईत ना तेव्हा तुका पण लावणार उष्टी हळद. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हळद लागली, हळद लागली, हळद लागली, हळद लागली, हळद लागली. अरे शेणू काय करतोय? अरे असंच. अरे चल ना, चल. अरे ये चल नाचूया. हे बंधनात नवे दुळले, या मनाचे त्या मनाला कळले. माझे हे बंध आज नवे जुळले, या मनाचे त्या मनाला कळले. आज तुझी उष्टी हळद माझ्या अंगाला लागली तर आपलं प्रेम सुद्धा घट्ट होईल. आणि मग अशीच एके दिवशी सगळ्यांसमोर सगळ्यांच्या आशीर्वादाने तुझी उष्टी हळद माझ्या अंगाला सुद्धा लागली. चारू काय गो? ते ओवी, काय झालं मावशी? लाव दे का हळद. हो, नवऱ्याची उष्टी हळद नवरीक लावली ना की नवरा बायकोचं प्रेम अधिक वाढता असं म्हणतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बापरे, एवढं करायचे? हो. ठीक आहे, आम्ही हे तुझ्यासाठी करू. अरे वा, आता कसं माझं ऐकलात? चला चला कामाला लागा, खूप काम आहे आपल्याकडे. चला चला उठ.
हे काय भाई? सॉरी. बापरे. आपण चुकीच्या ठिकाणी आलो खरं? नाही, बरोबर ठिकाणीच आलोय. सॉरी. काय? तुला काहीच झालेलं नाहीये. मग तो बॅटरी फोनवरती म्हटला, आम्ही इतके पळत पळत आलो, इथे फाटलं की याची वेळ झाली होती. कुठे बॅटरी? बॅटरी कुठे? आशू, सॉरी. आम्ही गैरसमज करून तुझ्यावर आरोप केला आणि सगळ्यांसमोर तुला चुकीचं बोललो. जमलं तर माफ कर. आशुभाई, खरंच सॉरी. बापरे. मला नको तुमचं सॉरी. माझं पहिल्यापासून हेच म्हणणं होतं की मी काहीच केलं नाहीये. आणि शिवा तू तरी यार, तू तरी विश्वास ठेवायला हवास माझ्यावर. मला थोडं वाईट वाटलं मग अशी. मी का करेन असं वस्तीतल्या लोकांसोबत? सॉरी, खरंच मनापासून सॉरी. खामोश. सॉरी म्हणायची गरज नाही. इथे सगळे सॉरी 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 लिहिलेत ना, मग सॉरी म्हणू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय आज चक्क मला भेटायला बोलवलंस? आज काही स्पेशल आहे? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो, तब्येत ठीक आहे माझी. मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून बोलावलं. बोल ना. चंदन, तू नेहमी म्हणतोस की तुला माझ्याशी लग्न करायचंय, प्रेम आहे वगैरे, पण मला असं वाटत नाही कधीच. काय हे काय मध्येच? हे बघ, आज तू मला तुझ्या काकांकडे घेऊन गेलास. आपण ते फालतू नाटक केलं, मी चहा केला तुझ्यासाठी, भजी केली, आणि इतकं सगळं केल्यानंतरही मला हेच माहिती नाहीये की तू तुझ्या घरी कधी सांगणार आहेस. आणि मी असं आयुष्यभर नाही थांबू शकत. बस झालं आता. अगं दिव्या, असं नाहीये. यू नो आय लव्ह यू, राईट? आणि मी माझ्या आई बाबांना आपल्याबद्दल सांगणारच आहे. त्यामुळेच आज मी तुला काकांना पण भेटवायला घेऊन गेलो होतो ना. त्यामागचं कारणही तुला सांगितलं मी. चंदन, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही, अमुक तमुक, हे सगळी वाक्य ना ऐकून ऐकून कंटाळली मी. अगं दिव्या, मग मोठ्याने बोलू नकोस. दिव्या, मग आता तूच सांग की मी काय करायला पाहिजे. हे बघ, माझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं मी करतोच आहे ना. मला नाही माहिती चंदन काय करायला पाहिजे ते, पण मला ही अशी नाटकं आयुष्यभर नाही करायची. मी एक निर्णय घेतलाय. यापुढे तू मला कॉल्स करणं बंद कर आणि घरी यायच्या धमक्याही देऊ नकोस. दिव्या प्लीज ऐक मला. दिव्या, तुला माहितीये मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. दिव्या, तुला राणीसारखं ठेवीन, तुझी शपथ. प्लीज ऐक माझं. मी तुला शेवटचं सांगतेय चंदन, मला ह्या पुढे कॉल्स करू नकोस. दिव्या, हे बघ, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू नयेत ना. सॉरी चंदन. दिव्या, दिव्या प्लीज. सॉरी. दिव्या, दिव्या.
हे काय रे, तू आम्हाला एवढ्या घाईघाईत बोलवलंस, आम्ही घाईघाईत आलो. फोनवरती म्हणला शिवाला काहीतरी झालंय. शिवाला तर काहीच झालं नाही. सॉरी अरे आम्ही तुम्हाला बोलवलं कारण स्टेफनीचा बर्थडे आहे ना. हा ए भाई भावा, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे स्टेफनी. थँक्यू. अरे पण माझा बर्थडे आज नाही, उद्या आहे. अरे म्हणजे 12 वाजता आता सेलिब्रेट करायचंय. तुम्ही दोघं पण थांबा, आपण छान पार्टी करू. काय आम्ही हा मस्त पार्टी करू ना. का काही प्रॉब्लेम आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काय सुनबाई, कसं आहे, काय चाललंय? काही नाही. आधिपती नाही वाटत असतील. अरे देवा, काय झालं, काय झालं पायाला? नाही काही नाही, थोडस लागलंय. जास्त नाही ना? नाही एवढं काही नाही. काळजी घे. बरं आहे बाई. म्हणजे आता या घरातलं वातावरण कसं लय चांगलं बघ. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. का म्हणजे एवढ्या वर्षात जे झालं नाही ना ते तुझ्या सांगण्यानं झालं बघ. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं तेच, जावई बापूंनी माफी मागितली ना व भुवीची. हा त्याच्याबद्दल बोलते. अच्छा ते होय. माझ्या सांगण्यावरून नाही, त्यांना खरोखरच वाटलं म्हणून त्यांनी माफी मागितली. असं कसं? अगं इतकी वर्ष संसार करतात ती. आता संसार कसा म्हणणार त्याला? इतकी वर्ष ती एका घरात राहतात, पण इतक्या वर्षात त्यासनी वाटलं नाही कधी माफी मागावी. आणि नेमकं माझी मालन ग तुझ्या आधिपती तू आलेस. काय कुणासाठी आणलाय चहा? हो यांच्यासाठी आणलाय. अरे वा, चांगलं लाड चाललंय बायकोच. या आता एका मागणं एक आमच्यासाठी एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करतात, मग यांचा लाड करायला नको आम्ही? हा वय वय. थांब तू यासाठी बी आणतो. थांब. हा रे नग आत्ताच भुईसंग झालाय माझा, उगाच पित्त वाढते. तर माझ्या हातचा चहा पिऊन लगेच तुझं पित्त वाढाले होय? नाही असं काही नाही. दुसरा कप आणतील ना ते आपण अर्धा घेऊ. हा नग खरंच नग मला मी जाते, तुमचं चालू दे. अहो घ्या. कसं झालं सांगा. 1 ते 10 मध्ये मला मार्क द्यायचे बरं का? हा सांगा. किती मार्क? पैकीच्या पैकी 10 पैकी 10 गुण. हे उगाच आता काय तर आमचं मन राखायचं म्हणणं. खरं सांगा. अहो नाही, खरंच छान झाला चहा. बघा हे पण टॅलेंट आहे तुमच्यात. होय काय? मग टाक काय अमृत तुल्य. हा खरं तर चांगली आयडिया आहे, काय हरकत आहे? आपल्याकडे सेंद्रिय गुळ सुद्धा आहेच आहे. चहा पण एवढा सुंदर आहे, काय हरकत आहे? तर तेवढंच बाकी आहे हो. आता काय काय करायचं माणसानं? शाळा बी बघायची, फॅक्टरी बी चालवायची, आता अमृत तुल्य बी टाकायचं. हा एका आयुष्यात काय काय करावं? मल्टीटास्किंग करणं हे सुद्धा टॅलेंट असतं. ते प्रोजेक्ट वाले बी हेच काहीतरी म्हणत होते, मल्टीटास्किंग का काय तर असं काहीतरी. थांबा 1 मिनिट थांबा. ओके बाळा बोल. हा नवीन प्रोजेक्टचं चालते की? बघे की. आलो की, यायलाच लागलो मी, आता येतो. आलो बघा मग. हा ठीक आहे. हे बघा हे असं आहे, कुणीकडनं टाइम मिळायचा आता तुमच्या मल्टीटास्किंग साठी आणि तुमच्या अमृत तुल्यसाठी. फोनकाचा फोन आलता, ते नवीन प्रोजेक्ट संदर्भात काहीतरी त्याला बोलायचंय, तिकडे जायला लागेल. बर ठीक आहे, पण काहीतरी खाऊन जा ना. नाही आता टाइम नाही, आता अर्जंट जायला पाहिजे. तो जरा गडबडीत होता. हो अर्जंट आहे म्हणून पोटाकडे दुर्लक्ष नाही करायचं. खाऊन घ्या आणि मग जा. अहो ना आता टाइम नाही तर
बरं ठीक आहे, मी डबा पाठवते फॅक्टरीत. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, चहा. हे काय आहे सगळं? अक्षरा, तू बघितलंस का? मला खजिना सापडलाय अक्षरशः. काय ते बाबा? अगं, चारुलताची ही डायरी आहे. चारूनं तिच्या हस्ताक्षरामध्ये काही गाणी लिहिली आहेत, मराठीतली भावगीतं. बघ ना. बाबा, अहो केवढं छान अक्षर आहे त्यांचं. अक्षरा, तू फक्त आता तिचं अक्षर बघतेस, तू चारूला गाताना ऐकायला हवं होतास. काय सुंदर गायची माहितीये चारू. तुला माहितीये, मी आधी तिच्या गाण्याच्या प्रेमात पडलो, तिच्या आवाजाच्या, आणि मग चारूच्या प्रेमात पडलो. बाबा, हे सगळं कुठे होतं इतके दिवस? म्हणजे ही वही तुम्हाला अचानक कशी काय सापडली? अगं, काय झालं, मी सकाळी जरा किचन मध्ये गेलो होतो, मला पाणी हवं होतं म्हणून. तर तिथं अधिपती होता. त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे. तो चहा करत होता, पण चहा बनवताना तो असा मस्त गुणगुणत होता ग. मी ऐकत राहिलो त्याचं गाणं. त्याचं गाणं ऐकलं आणि अक्षर मला मला चारूची खूप आठवण आली. म्हणजे राहावेच ना मला. मग मी आपल्या ह्या सगळ्या जुन्या आठवणी काढून बसलो. त्याच्यात मला ही डायरी सापडली खूप दिवसांनी. तुला माहिती आहे अक्षरा, चारूला आणि मला मराठी गाणी भावगीतं खूप आवडायची. म्हणजे तिला गायला आवडायचं, मी ऐकायचो. मस्त मैफिली चालायच्या आमच्या. चारूने अधिपतीच्या गळ्यात सूर आहे हे खूप आधी ओळखलं होतं बरं का. तिने खूप आधी, म्हणजे अधिपती लहान असताना तिने मला सांगितलं होतं की हा मुलगा खूप छान गाईल. आणि ती गाण्याचे संस्कार करायची त्याच्यावर. म्हणजे तो पोटात असताना ती गायचीच, पण नंतर सुद्धा म्हणजे त्याला झोपवताना रोज ती काहीतरी गाणं गायची. आणि अधिपतीलाही सवय लागली होती तिच्या गाण्याची. तिनं गाणं म्हटल्याशिवाय झोपायचंच नाही तो. चारूचं खूप मोठं स्वप्न होतं ग, की अधिपतीने शिकावं, उच्च शिक्षित व्हावं, आणि त्याच्याबरोबर त्यानं गाणं जोपासावं, जमल्यास गाणं शिकावं. सारखं म्हणायची ती. बघ ना, अधिपतीने ना शिक्षण पूर्ण केलं ना गाणं शिकला. चारूचं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.